सामन्याला सुरुवात. स्ट्राइक वरती आहे ऑल इंडिया आयकॉन नितीन माटुंगे. नॉन स्ट्राइक एंड वरती दत्ता बांबवडे मॅन फ्रॉम मांगले. गोलंदाजी मार्क वरती डावखुरा गोलंदाज खेळरेड कडून मारा करेल अविनाश. पहिलाच चेंडू ब्लॉकल पद्धतीचा निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगली सुरुवात. पुढच्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलेलं आहे. जास्त वेळ शांत बसणारा नाहीये नितीन माटुंगे. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा होता, खेळून काढला, परंतु जसा झोन मध्ये आला भिरकावून दिला 6 धावांसाठी नितीन माटुंगे. कोल्हापुरी तडका ऑल इंडिया आयकॉन. आता मात्र अविनाशला काहीतरी विचार करावा लागेल. अविनाश पुढचा चेंडू घेऊन सामना करेल नितीन. वॉट अ बॉल. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. तेज तर्रार चेंडू जाऊन स्थिरावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 6. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा तितकाच चांगला फटका, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आता मात्र मागील सामन्यातील सामनावीर दत्ता बांबवडे स्ट्राइक वरती. अतिशय सुंदर. एक धाव पूर्ण. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 8 या धावसंख्येवर. दत्तानं खातं उघडलं. दत्ता त्याचं काम चोख पार पाडतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. आणि यानंतर आमचे मार्गदर्शक अर्जुन कांबळे सर, 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांच्या वाणीतून आपण धावतं समालोचन ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद बापू. नागठाण्याची बॅटिंग चालली का? नागठाणे वर्सेस मांगले. अत्यंत सुंदर असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नागठाणे यांची संग्राम या ठिकाणी बॉलर म्हणून आता येत आहेत. आपल्या संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत संग्राम. त्यांचा सामना करतील दत्ता. मांगल्याचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं असा दत्ता बांबवडे आपल्या चौफेर फटकेबाजीने ओळखला जातो. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र माऊली, ज्यांना माऊली या नावाने संपूर्ण हा भाग ओळखतो. वाकुर्डे गावचे एक वारकरी संप्रदायातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व माऊली स्कोररच्या भूमिकेमध्ये. पाहूया मॅचच्या दिशेने जाऊया. संग्राम यांचा सामना करेल दत्ता.
चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये संग्राम यांना यश. चेंडू जातोय निर्धाव. आणि या चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 8. ओम साई स्पोर्ट्स शिराळा यांच्या वतीने भव्य अशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेल्या आहेत. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते दत्ता यांची, परंतु तेवढेच सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नागठाणे यांचं. आणि या एका धावेवरती समाधान मानावं लागतं दत्ता यांना. धावसंख्या होते 9. संग्राम यांचा पुढील बॉल सामना करेल नितीन माटुंगे. कोल्हापूरचे स्टार खेळाडू नितीन माटुंगे. सुंदर असा ऑफच्या दिशेने टोलला चेंडू, पण तेवढी सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेवर समाधान मानावं लागेल नितीन माटुंगे यांना. सुंदर अशी गोलंदाजी बघा पाहायला मिळते आपल्याला संग्राम यांची. अत्यंत भेदक गोलंदाजी ज्याने फलंदाजांच्या वरती या ठिकाणी अंकुश ठेवलेला आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी ऑनच्या दिशेने मारला, परंतु या ठिकाणी झेलचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि दत्ता बावडे यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर फटकेबाजी आपल्याला दत्ता करताना दिसतो. मागच्या मॅच ही मध्येही सुद्धा दत्ताने या ठिकाणी चांगली फटकेबाजी केलेली होती आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजयश्री प्राप्त करून दिली होती. या ठिकाणी विजयभाऊ यांची कमतरता अजिबात भासू दिली जात नाही. अत्यंत सुंदर फलंदाजी करताना पाहताना आपल्याला आढळतो दत्ता. संग्राम यांची गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू चांगले टाकलेले होते, परंतु या चौथ्या चेंडूवरती प्रहार करत या ठिकाणी चौकार खेचलेला आहे दत्ता यांनी. पाहूया संग्राम यांचा पुढचा बॉल. सामना करेल दत्ता. सुंदर असा चेंडू या ठिकाणी काटा बदलला, परंतु या ठिकाणी वाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे पंच ज्या सोनटक्के यांनी. आणि या अवांतर धावेच्या रूपामध्ये भर. धावसंख्या होते बिनबाद 15. अजून या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावर. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता, थोडासा या ठिकाणी पडल्यानंतर चेंडू आत आला, त्यामुळे निधाव चेंडू टाकण्यामध्ये संग्राम यांना यश. या चेंडूने बीट केलं दत्ता यांना. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संग्राम यांची. तसं पाहायला गेला तर नागठाणे संघ हा नेहमीच चांगला या ठिकाणी खेळ करताना आपल्याला आढळतो. याही वर्षी तसंच या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळतं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी झेल, आणि हा झेल जमिनीला दान केलेला आहे दत्ता यांना जीवदान. आणि आपल्याला माहित आहे दत्तासारख्या या खेळाडूंना जीवदान देणं म्हणजे या ठिकाणी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि हा षटक संपल्याचा इशारा. चेंडून थोडासा या ठिकाणी लेग कटर पद्धतीचा चेंडू होता, त्यामुळे दत्ता या ठिकाणी बीट झाला. चेंडू हवेत होता, 2 प्लेयर चेंडूच्या खाली होते, परंतु या ठिकाणी झेल जमिनीला दान झालेला आहे आणि दत्ता यांना जीवदान मिळालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 17. आता पाहूया नागठाणे या ठिकाणी तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये देत आहेत. तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आता पूर्णपणे तयारीत आहेत. चांगल्या या ठिकाणी 2 ओव्हर त्यांनी खेळून काढलेले आहेत. संघाची धावसंख्या या ठिकाणी 17 पर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेले आहे, परंतु ज्या वेळेला कमी ओव्हरचा सामना असतो त्यावेळेला आपल्याला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा खेचणं गरजेचे असतात, परंतु या ठिकाणी तसं काय आपल्याला पाहताना आढळता आलं नाही, कारण 2 षटकांचा या ठिकाणी लाभ उठवता आला नाही. नवीन षटक हाताळत आहेत अजित. सामना करतील नितीन माटुंगे. लाभ केला चेंडू पाहूया, आणि तेवढाच सुंदर प्रयत्न
चेंडू अडवलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी 3 या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या अडवलेल्या आहेत. नाहीतर तसं पाहायला गेले असते, जेलसाठी गेले असते तर या ठिकाणी चौकारच्या रूपामध्ये चेंडू सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला असता. पण त्यांनी ओळखलं चेंडू आपल्या रडारमध्ये नाही, त्यामुळे त्यांनी अंगारी चेंडू अडवला आणि या ठिकाणी संघासाठी 3 धावसंख्या रोखण्यात त्यांना यश. अजित यांचा सामना करेल दत्ता. सुंदर असा चेंडू थोडासा पडल्यानंतर या ठिकाणी चेंडू काटा बदलतोय, कट होतोय आणि या ठिकाणी बीट होतोय दत्ता. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अजित यांची. आपला अनुभव पणाला लावत आहेत अजित. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 1च धाव दिलेले आहे. चांगला फटका या ठिकाणी, पायलट शॉट आणि या ठिकाणी चेंडू जातोय चौकार. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला माहिती आहे. दत्ता यांचा हा झोन आहे आपल्याला पाहायला मिळतं, कारण लेग साईडला नेहमीच ते मोठे फटकेबाजी करताना आढळतात. अजित यांचा पुढचा बॉल सामना करेल दत्ता. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हा मारला फटका. या ठिकाणी फाईन लेग तर्फे या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक या ठिकाणी बीट झाला आणि चेंडू जातोय 1 धावेसाठी. एका धावेवर समाधान मानावं लागेल दत्ता यांना. आणि या एका धावेनंतर संघाची धाव संख्या होते 23. नागठाणे संघ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा ऑफच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने खेळला चेंडू. बॉल हवेत आहे आणि या ठिकाणी झेल टिपलेला आहे आणि बाद होतोय. मोठा प्लेयर नितीन माटुंगले. या ठिकाणी एक मोठी विकेट गाला लागलेले आहे. अजित यांनी सुंदर गोलंदाजी केली. भले एक चौकार गेला असेल, परंतु नितीनच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट त्यांनी या ठिकाणी गाळ लावलेली आहे. मोठी विकेट या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 1 विकेट घेत 6 रन दिलेल्या आहेत. 6 धावा खर्ची केलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी आहे पहा. 5 झाले का? 5 चेंडू झालेले आहेत. मी बघितलं 4 होतं, अपडेट नव्हतं. यांना तेरी केलं नव्हतं. नवीन बॅट्समनच्या रूपामध्ये विकी पुजारी. हे सुद्धा एक स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं. ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात ते विकी पुजारी या ठिकाणी आलेले आहेत. स्ट्राईकला गोलंदाजाच्या रूपामध्ये आहेत अजित. शेवटचा चेंडू पाहूया, या शेवटच्या चेंडूवर काय करतायत ते विकी. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामुळं पुन्हा बघा अगोदर आडला चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी नैसर्गिक अडथळा असताना सुद्धा चेंडू या ठिकाणी सीमा पार जातोय. चेंडू जातोय 4 धावेसाठी. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी विकी पुजारी यांनी मोठा फटका मारला आणि चौकार खेचलेला आहे. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 3 ओव्हर 27, एका विकेटच्या मोबदल्यात. अजूनही बघा या ठिकाणी नागठाणे संघाने मांगले संघावरती वर्चस्व राखलेलं आहे. 3 ओव्हरमध्ये फक्त 27 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. पाहूया आता नागठाणे संघ 4थं षटक या ठिकाणी कोणाला हाताळण्यासाठी देतात. हे षटक ठरणार आहे निर्णायक षटक. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत सतीश. स्कोररच्या भूमिकेमध्ये माऊली आपली भूमिका पार पाडताना आणि या ठिकाणी आपल्याला यूट्यूबचे ऑपरेटर प्रीतम लोखंडे या ठिकाणी अपडेट स्वरूपात यामध्ये धावसंख्या या ठिकाणी व्यवस्थित ठेवत असताना, आणि आम्ही काल पाहिलं अगदी रिप्ले वगैरे अगदी व्यवस्थित आणि क्लॅरिटी पण खूप सुंदर आहे सर. खरंच आपलं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नवीन गोलंदाज आहेत सतीश. मागच्या मॅचमध्ये त्यांनी मॅच फिरवलेली होती, पाहिली होती मी मॅच ती.
आणि त्यांचा सामना करतील दत्ता. आणि बघा काय चेंडू टाकलाय या ठिकाणी. पहा रनअप जास्त नाही पण चेंडू या ठिकाणी लेग स्टिक वर जाऊन आदळतोय. आणि या ठिकाणी मागाच्याही मॅच मध्ये त्यांनी 20 धावा रोखले होता. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती दत्ता बांबोळे सारख्या एका स्टार खेळाडूला या ठिकाणी त्यांनी क्लीन बोर्ड केलेला आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये दत्ता होतोय बाद. आणि त्यांचा सामना करण्यासाठी येत आहेत सनी सरापले. आता यानंतर या सामन्याचे प्रक्षेपण आपण पाहूया ज्यांना आपण गेले 2 दिवस ऐकतोय. आर्य पेरडे सर यांच्या सुंदर आणि मधुर वाणीमध्ये आपण पाहूया सामन्याचे समालोचन ऐकूया. यस थँक्यू सो मच कांबळे सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. एक चांगलं समालोचन कांबळे सरांच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळालं. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. दरम्यान 27 आकड्यावरती दुसरी विकेट आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपणे सनी सरापले दाखल होत असताना पाहायला मिळतात. मागलीचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपणे पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विकी पुजारी. सत्तावीस आकड्यावरती धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. एक विकेट सतीशच्या खात्यामध्ये आली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. तिकीट टू क्वार्टर फायनल साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून जिंकला थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आणि त्यासाठीच ही बॅटर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. 27 आकड्यावरती धावसंख्या. लोअर फुल टॉस ऑन साइड ला फटका इथे फसला क्षेत्ररक्षक. धावा मिळतात पूर्णपणे 4. सनी सरापलेच्या बॅटमध्ये चौकार. अफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता फायदा तितकासा घेता आला नव्हता. क्षेत्ररक्षक आले मात्र थोडेसे अफर्ट्स कमी पडले आणि 4 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतं 31 आकड्यावरती. प्रणव होते एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. त्यांच्याकडून ही चुकी होते थोडीशी. 31 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते 31 ऑन दी बोर्ड. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर दरम्यान सिंगलला धावफलकावरती लगावलं जाते. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. लॉक केलाय सरबाटने उचललाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळा पुन्हा एकदा आलाय. धावा किती मिळतात निश्चितच 2 धावा इथे धावफलकावरती आड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 34 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 34 ऑन दी बोर्ड. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी संघर्ष करणं देखील तितकाच गरजेचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवट गुड कोणता कोण संघ करणार हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. 34 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. प्रेक्षक वर्ग जे बसलेत आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं. त्याचबरोबर आपण या स्पर्धेसाठी लाईट्स पाहतोय. नीलरुद्र लाईट्सच्या माध्यमातून या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. एक दर्जेदार लाईट्सच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 34 आकड्यावरती दरम्यान दुसरी विकेट दुसरा धक्का दरम्यान बसला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर विकी पुजारी आणि सनी सरापलेने जबाबदारी घेतली आणि या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न इथे केला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लॉक केलाय फटकाला जवाब आहे. क्या बात आहे. आसमानी टोला आलाय आणि ते क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी झाली आहे. धावा मिळतात पूर्णपणे 6. विकी पुजारीला मिळालाय नशिबाचा षटकार. प्रणव कडून चुकी होते. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे संघाचा मात्र त्याच्याकडून इथे चुकी होत असताना पाहायला मिळते आहे. कॅच ड्रॉप झाला आणि त्याचबरोबर षटकार देखील आलाय. दुष्काळात 13वा महिना. धावसंख्येचं टोटल आता 40 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. लोअर फुल टॉस यावेळेस देखील आसमानी टोला. विकी पुजारीचा बॅट पडून आलाय. हा मोठा धमाका. अखेरच्या चेंडूवरती देखील आला षटकार.
षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या अखेर 46 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू, 47 आवश्यकता आहे. 24 मध्ये 47 ची गरज. चला यानंतरचा होणारा सामना येडनिप्पाणी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर ससेगाव दोन्ही टीम्स कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. येडनिप्पाणी आणि ससेगाव दोन्ही टीम्स कॅप्टन चला टॉस साठी या. यानंतरचा होणारा सामना त्याचबरोबर विशाल दस सरांचं देखील इथे योगदान महत्वाचं राहिलं. विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. विशाल दस अब्ददस काका आपले देखील मनपूर्वक आभार. चला यायचंय येडनिप्पाणी कॅप्टन आणि त्याचबरोबर ससेगाव कॅप्टन टॉस साठी या. चोवीस चेंडू आणि 47 धावांची गरज आहे आणि त्या 47 धावांचा डोंगर इथे भेदण्यासाठी सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच नागठाणेचा सुपरस्टार खेळाडू संग्राम शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला आणि त्याच्या साथीने अर्थातच मान फ्रॉम कवटे महाकाळचा छोटा पॅकेट आणि बडा धमाका अनिकेत पाटोळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर विकी पुजारी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी ज्या खेळाडूने शिक्षणासाठी पेपर विकले, दूध विकला आणि शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर क्रिकेटचा सराव केला आणि त्यानंतर ISPL सारखी स्पर्धा ज्या खेळाडूने केली आहे तो खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते अर्थातच विकी पुजारीच्या खांद्यावरती. ससेगाव कॅप्टन आणि त्याचबरोबर येडनिप्पाणी कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस साठी टॉस केला जाईल दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 24 मध्ये 47 ची आवश्यकता आहे. सलामीचे बॅटर संग्राम शिंदे आणि अनिकेत पाटोळेला आपण पाहतोय. एका बाजूला नागठाणेचा सुपरस्टार खेळाडू तर आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत पाटोळेला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक खेळाडू ISPL खेळणार अर्थातच विकी पुजारी. नाणेफेक जिंकला. युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाने निर्णय देखील कळवायचा. पहिला बॉल फटका पोचलाय. विकेट महत्वाची आहे. संग्राम शिंदेचा खेळ इथे संपलाय. धक्का क्रमांक पहिला बॉल वरती शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात संग्राम शिंदे बॅक टू दी पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघमारे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कौटिमांकाचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याचबरोबर पंचाच्या भूमिकेत आपण पिनू उबाळे सर आणि त्यांच्या साथीने अभिजित सोनटक्के सर यांना आपण पाहतोय. शिराळा तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर असणाऱ्या उन्हाळी लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर अर्थातच अभिजित सोनटक्के सर यांच्या माध्यमातून 20 मार्च ते 5 एप्रिलच्या दरम्यान पाहायला मिळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला जर शिबिरामध्ये सहभागी व्हायचं असेल तर संपर्क अभिजित सोनटक्के सरांची करायचा. नवीन बॅटर अविनाश वाघमारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहेत. ओहो बरोबर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ही खासियत आहे. फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं याचं उत्तर या चेंडूवरती पाहायला मिळालंय. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर संग्राम शिंदेची महत्वाची विकेट मिळवली आणि त्यानंतर दुसरा चेंडू टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. लेफ्ट आर्म बॅटर साठी पाहिलं तर बाहेरच्या दिशेला वळणारा हा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र 0 आपण अजूनही पाहतोय. फटका ऑन साइडला लेफ्ट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा किती मिळतात हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा दरम्यान धाव फलकावरती. या 2 धाव्याने धावसंख्येला आता श्री गणेश झालाय. खातं इथे उघडलंय. अकाउंट ओपन झालंय निश्चितच संघाचं. 2 या आकड्यावरती धावफलक 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथावरती आहे. निश्चितच महत्वाचा खेळाडू आहे. आपण पाहिलं तर विकी पुजारी ॲज अ आयकॉन खेळत असताना पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत करतोय. आडवा बॅटने ऑन साइडला फटका. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे पकडला झेल. संपलाय अविनाश वाघमारेचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा. धक्के पे धक्का. तू चल मैं आया. दुसरी विकेट. अविनाश वाघमारे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत आदिनाथ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आदिनाथ यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत 4थ्या क्रमांकावरती 4थ्या स्थानावरती आदिनाथ पाहायला मिळत आहेत. निश्चितच 2 आकड्यावरती दुसरी विकेट डाऊन झाल्या. फलंदाज अर्थातच अविनाश वाघमारेची महत्वाची विकेट आली आहे. निश्चितच पाहिलं तर या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो तिरुपती मांगलेचा संघ. या चेंडूवरती देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे देखील बुटांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. जबरदस्त चेंडू. टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. काटा बदलला आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विकी पुजारी का फिरकीचा जादूगर म्हटलं जातं याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. हा चेंडू देखील पहा जबरदस्त पाहायला मिळालाय. टप्पा पडला त्यानंतर टर्न आणि बाउन्स डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलाय. 2 धावाला फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता 45 धावांच्या. 18 मध्ये 45 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मांगलेचा सुपरस्टार खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते अर्थातच सनी चर आपले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय.
हॅलो हॅलो हॅलो. सनी सर आपल्याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी इथे दिली जाते सनी सर आपल्याच्या खांद्यावरती. पहिला बॉल आउट साइड दी ऑफ स्टंप. इथे आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. आडवा बॅटने येण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. जादू बोटांची इथे पाहायला मिळते. अनिकेत पाटोळे डॉट बॉल येतोय 3 या आकड्यावरती. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सनी सर आपले निश्चितच आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगर आहे या मांगलेचा आणि जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला करतोय. यावेळेस देखील वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 3 या आकड्यावरती धाव फलक मात्र स्थिरावलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला दुसरं चालू आहे. बाकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका गोशांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक आता अखेर पुढे सरसावलाय. 4 या आकड्यावरती धावसंख्या. दयनीय अवस्था पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. आपण पाहिले तर पकडा जेल जिंका खेळ याचं ज्वाज्वल्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच आपण पाहिलं तर कॅचेस सोडल्या. विकी पुजारीचे झेल सोडले आणि त्यानंतर विकी पुजारीने आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर आता संघ पूर्णपणे सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताला. डॉट बॉल येतोय. विकी पुजारी पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच सनी सरापलेने प्रभावित केलंय. फक्त आणि फक्त 2 धावा इथे खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वळवलाय. हा बॉल देखील जबरदस्त आहे. इथे देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. सनी सर आपले बांगलेचा फिरकीचा जादूगर आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजाला नाचवतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 1 चेंडू शिल्लक आहे. आतमध्ये आला. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. इथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होते खात्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं इथे संपलं. 5 धावा फलकावरती. यावेळेस आतमध्ये आला. अँगलने आतमध्ये आला. हा बॉल अंडरकट होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वेगात हाताला 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. 5 आकड्यावरती धावसंख्या षटक क्रमांक 2 संपलाय. 5 धावा फलकावरती. धन्यवाद सर. ओमसाई चषक 2026 भव्य डे नाईट फुलफिल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि हॅलो दुसऱ्या दिवसातील आजच्या सत्रातील मला वाटतं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. या मैदानावरती जे आमचे मान्यवर उपस्थित झाले ज्यांनी या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य केलंय ते सर्व बक्षीसदाते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ज्यांच्या व्हॉइस ऑफ कोकण म्हणलं तर अडचण नाही. कालपासून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं या स्पर्धेचं समालोचन जे करतायत ते आर्यन बेर्डे देवरुखहून आलेले आमचे सहकारी मित्र. एक युवक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी धावतो तो ओमकार. ब्लॉकवर तिचा चेंडू इनसाइड एज घेऊन डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. सामना थोडासा मांगले संघाच्या बाजूने झुकल्यासारखा वाटतोय. लागोपाठच्या 3 सत्रामधील विजेता संघ आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगले. त्यांच्या समोर आहे गतवर्षी 3ऱ्या क्रमांकाचा मान पटकवलेला संघ नागठाणे. हॅलो चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. हॅलो ओम साई चषक भव्य फुल पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं ते मान्य
देवेंद्रजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळा यांच्याकडून 61,000. मान्य केदार नरोडे भैया अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना शिराळा तसेच विद्यमान नगरसेवक यांच्याकडून 51,000. सुरेख गोलंदाजी मांगले संघाची ताकद आहे मित्रांनो. गोलंदाजी एका वयाचे सगळे युवा खेळाडू या संघामध्ये खेळतात. या संघाचा संघनायक म्हणून मिस्टर ISPL सांगली एक्सप्रेस म्हणून ज्याने आपला या जिल्ह्याचं नाव अखंड देशामध्ये केलं तो विजय पावली त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ. आता मात्र चांगला असेल टिपला. त्याचबरोबर मान्य सचिन परदेशी साहेब ओंकार ज्वेलर्स शिराळा यांच्याकडून 40,000 रुपये. मान्य अजय जाधव अप्पा सनीराज कन्स्ट्रक्शन आणि अर्थमोवर शिराळा यांच्याकडून 30,000 रुपये. मान्य महेश खंडागळे विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून 30,000. मान्य दिलीप गायकवाड युवा उद्योजक शिराळा यांच्याकडून 21,000 रुपये. मान्य वैभव गायकवाड माजी नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून 21,000 रुपये. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा या संघाचे संघमालक मान्य प्रतीक पाटील यांच्याकडून 15,000 रुपये. योगिता कॅटरर्सचे मालक योगेश बिचकर यांच्याकडून 15,000 रुपये. इंजिनियर मान्य प्रमोद लोहार कन्स्ट्रक्शन शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स शिराळा यांचे मालक पहिलवान अभिजित शेनेकर सचिन नलोडे काका यांच्याकडून 15,000 रुपये. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू तिरुपती स्पोर्ट्स मांगले वर्सेस नागठाणे स्पोर्ट नागठाणे यांच्यामध्ये सुरू असणारा हा सामना आणि तिसरं षटक सुरू आहे. 8 धावा झालेत आतापर्यंत. या स्पर्धेतील निश्चय धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 47 धावांचा पाठलाग करतोय तो नागठाणे संघ. आता मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईड +1. शिवशंकर सोनटक्के सर जिल्हा परिषद शिक्षक कोल्हापूर यांच्याकडून 15,000 रुपये बक्षीस. माननीय संतोष देशपांडे समाजसेवक बॉस यांच्याकडून 11,000 रुपये. माननीय राहुल निकम फौजी यांच्याकडून 11,000 रुपये. माननीय संदीप कदम उर्फ बबलू यांच्याकडून 11,000 रुपये. चांगला फटका कव्हरच्या दिशेने ठरलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कोल्हापूरचा आयकॉन खेळाडू विकी पुजारी यांच्याकडून. त्याचबरोबर शिवकुमार आवटे सनी यांच्याकडून 11,000 रुपये. अध्यक्ष हिंदवी स्वराज्य शिराळा. सर्व जे आता आपण टेनिस बॉल वापरतो या स्पर्धेसाठी त्याचे प्रायोजक आहेत राज्यकर अधिकारी माननीय संदीप पाटील साहेब. या स्पर्धेसाठी मालिकावीर आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम सन्माननीय महेश सातपुते साहेब. सिद्धनाथ वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा. उत्कृष्ट फलंदाज मान्य संदीप निकम हॉटेल राजबार शिराळा. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ट्रॉफी मान्य आनंदराव बाळू शिंत्रे भाऊ कृष्णाई कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स शिराळा यांच्याकडून. फायनल मॅन ऑफ द मॅच मान्य बाबा कदम सर प्रज्ञाशोध परीक्षा केंद्र. सुरेख फटका लगावाय. चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार. हा येतोय गगनचुंबी षटकार. थोडा उशीर झालाय सामन्यामध्ये या षटकार येण्यासाठी पण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हा बाहेर गेलेला बॉल घ्या. पाठीमागे जो बॉल गेलाय सहकारी मित्रांना विनंती आहे थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. वेळेची बंद नाहीत. आपल्या सर्वांच्या आग्रह खातर आपल्या असणाऱ्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादातूनच आम्हाला ही प्रेरणा मिळते. आता मात्र एक तेरी एक मेरी ब्लॉकहॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्षितिज सातारा येथे सध्या अकॅडमीला असणारा युवा गोलंदाज 2019च्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला आम्ही त्यावेळेला गौरवलं होतं.
त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी मान्य ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी साहेब. या स्पर्धेची विनामूल्य अशी आम्हाला गेली अनेक वर्ष जाहिरात करणारे मान्य प्रताप कदम पापा पृथ्वीराज ऑफसेट शिराळा. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी जी गॅलरी आम्ही या ठिकाणी उपस्थित करून दिली ती गॅलरी जर तुम्ही एकदा कॅमेऱ्यावरनं मला विनंती करायची आहे आपल्या प्रेक्षकांची सुद्धा एकदा गॅलरी दाखवत जावा. कारण जिल्ह्यामध्ये नामांकित ज्या स्पर्धा होतात महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेचा नामोल्लेख आवर्जून केला जातो. मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेला आमच्या या स्पर्धेचं नियोजनाची जाहिरात पडते त्यावेळेला जिल्ह्यामधल्या 4 स्पर्धा पुढे ढकलल्या. कारण आपल्या स्पर्धेमध्ये 4 दिवस बाकी असताना संघ पूर्ण झाले. दुर्दैवाने आपल्या भागातील काही संघांना आम्हाला संधी देता आली नाही. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण खेळ आहे मित्रांनो, इथं सर्व खेळासाठी अट्टहास केला जातो. आमच्या काल बालचमू वाकोडीच्या एका खेळाडूने खरंच प्रेक्षकांची मनं जिंकली. मगाशी एका 15 वर्षाच्या नागठाण्याच्या खेळाडूने एक झेल अप्रतिम पकडला. त्याला सुद्धा 501 रुपयाचं बक्षीस आमच्या या ठिकाणी बक्षीसदात्याने दिलं. खरंच कौतुक. जो चांगला खेळणार त्याचं या क्रिकेटचे पंढरी शराय नगरीमध्ये कौतुक निश्चितपणे होतं. आमच्या असणाऱ्या पारदर्शक कारभारावरती तुम्ही सर्वजण विश्वास ठेवून या ठिकाणी येता आणि आम्हीही त्याला न्याय देण्याचा 100% प्रयत्न करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी जी खास बैठक व्यवस्था गॅलरीची केली ते हरिश्चंद्र जाधव, जय गगनगिरी वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा, मान्य सचिन खोत सद्गुरु कृपा मेडिकल चे मालक मान्य ॲडव्होकेट उमेश कदम साहेब, उपाध्यक्ष शिराळा तालुका वकील संघटना, एवन बिर्याणी हाऊस शिराळ्यातील बिर्याणीचा चव एकदा तुम्ही निश्चितपणे घ्या. एवन बिर्याणी हाऊस शिराळा पोलीस स्टेशन समोर मान्य फारुख मुल्ला. आता मात्र थोडासा स्वर चेंडू न घोषित केला पंचांच्याकडून. त्याचबरोबर मान्य सुशांत खुर्द आयवायचे मालक मान्य हर्षवर्धन पाटील ज्यांच्या सौजन्याने आपल्याला या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अतिशय सुंदर अशा प्रकारची केली गेली. वेळेत पाणी आणि चांगले पाणी, कारण पाणी हे जीवन आहे आपले. परत एकदा स्वेअर चेंडू फ्री हिट कंटिन्यू असेल. कुमारी अक्षरा अमोल गोसावी रेणुका मंडप शिराळा यांच्याकडून देखील आम्हाला या ठिकाणी खास असं सहकार्य झाले. सगळ्यात महत्त्वाचं ज्या मैदानावरती आपण ही स्पर्धा घेतोय ती स्पर्धा ज्या मैदानावरती संपन्न होती ते शिराळा पोलीस ठाण्याचे सन्माननीय अधिकारी जंबाजी भोसले साहेब. आणि मला वाटतं या सामन्याची सांगता झाली. मांगली संघ या ठिकाणी विजयी झालाय. नागठाणे संघ थोडासा प्रेशरमध्ये आपला खेळ उंचावण्यामध्ये अपयशी झाला. पण ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा होतात त्यावेळेला नागठाणेचा संघ निश्चितपणे खेळताना दिसतो. आमच्यावरती गेले अनेक वर्ष हा संघ विश्वास दाखवतो. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. चला मांगले संघ बाहेर चला, वेळेचे बंधन आहेत. आम्हाला तुमचं अभिनंदन आहे, शुभेच्छा आहेत पुढील सामने.